साहेब पेपर साहेब नीट पेपर त्रुटी प्रकरणी फास्ट ट्रॅक कोर्टात सुनावणी सुरू झालेली आहे. तरुणांच्या भवितव्याशी खेळ करणाऱ्याला सोडणार नाही, तरुणांचा हिताचा सर्वोच्च निर्णय घेतला जाईल असं प्राधान्य दिलेलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट केलेलं आहे. चांगला निर्णय आहे ना की फास्ट कोर्टामध्ये जे आहे जे गुन्हेगार आहेत त्यांना शिक्षा होईल. आणि मग अशी जर जबर शिक्षा जर झाली तर यापुढे जे असे पेपर फुटीची जे आहेत प्रकरण होणार नाही. त्यासाठी गरजच आहे. नाहीतर मग हे जी कोर्टातले प्रकरणं जे आहेत वर्षानुवर्ष जे प्रलंबित राहतात आणि लोक विसरून सुद्धा जातात आणि परत दुसरे गुन्हे सुरू होतात. त्यामुळे हा निर्णय जो घेतलेला आहे प्रधानमंत्र्यांनी आणि त्यांनी सांगितलंय या बाबतीमध्ये कुठली आता कसूर केली जाणार नाही. वंचितच्या कार्यकर्त्यांना तशा नोटिसा देण्यात आल्या. आता असं आहे ना की प्रत्येक विरोधी पक्षाचे आपापल्या पद्धतीनं काम करणार. कोण महाराष्ट्र बंद, कोण मुंबई बंद, कोण आंदोलन करणार, कोणी उपोषण करणार, हे चालूच राहणार आहे. शेवटचा प्रश्न घेतो. या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या पाठीमागे काही राजकीय पक्ष सतर्क होताना दिसत आहेत किंवा राजकीय आपली पोळी भासताना दिसत आहेत. असं आहे की एखादा विषय जर मिळाला सरकारच्या विरुद्ध तर विरोधी पक्ष त्याच्यावर आवाज उठवणार. आम्ही सुद्धा विरोधी पक्षात होतो त्यावेळी एखादा विषय असा काही मिळाला तर आम्ही सुद्धा आवाज उठवतच होतो. आम्ही म्हणजे सगळेच आले, काँग्रेस आला, बीजेपी आलाय, जे पक्ष आहे, शिवसेना आहे, कुठलाही विषय जर सरकारच्या विरुद्ध मिळाला तर त्याच्या विरुद्ध आवाज उठवणं हे विरोधी पक्षामध्ये जे आहेत त्यांचं काम आहे, ते करतात.